काय खरंच तुम्ही मला सुपारी फोडण्याची संधी देणार? हो पण गुरुजी त्याआधी गरमागरम चहा घ्या आणि बघा सुपारी फोडायचा मुहूर्त आहे की नाही. बघा कशात बघा? इतिहास नाही तो भूगोलाच्या पुस्तकात बघा. त्यात असतं का? हो गुरुजी काय चाललंय तुमचं? अहो पंचांग बघा. आता आम्ही हे सांगायचं का तुम्हाला? अहो काय करणार, माझा सगळा कॉन्फिडन्सच गेलाय. अहो इथे यायला लागल्यापासून ना मी पंचांग कमी आणि रेसिपीची पुस्तकं जास्त चालतोय. असं करू नका हो गुरुजी, बघा लवकर, नाही म्हणजे स्थळ चांगलं आलंय ना, मोठी माणसं आहेत हो की नाही हो भाऊजी? हो नाही तर काय, अरे फार मोठी माणसं आहेत ती, हिंदी भाषिक आहेत, सुसंस्कृत, सभ्य आणि बरंच काही. एकदा का नुपूरचं लग्न ठरलं ना की मी पिवळे शुक्रवार करणार आहे. वा. हे घ्या गुरुजी प्रसाद. बसा ना गुरुजी. उभे का? हो हो नुसते बसून चहा काय पिताय? पंचांग काढा आणि योग आहे का ते बघा. हो बघा बघा लवकर बघा आणि योग काढाच तुम्ही. हा चांगलं स्थळ आहे हो, हे स्थळ हातचं जायला नको. आज सुपारी फोडण्याचा योग आहे. हा वा 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 गुरुजी, तुमच्या तोंडात साखर पडो. मागा काय हवं तुम्हाला? तुमच्या नुपूरचं लग्न व्हायचंय ना आणि माझंही लग्न व्हायचंय ना अजून. ठीक आहे मग नुपूरचं लग्न झाल्यावर मागा. द्या. आज सगळं फायनल होणार. हॅलो हा नमस्कार नमस्कार रवीजी. हा हा आप लोग निघले? अच्छा अच्छा लवकर लवकर याओ. आओ आओ वाट बघते हम. हाँ आओ ना आओ वाट बघते हम. अरे वो लेले गुरुजी है ना, वो बोला आज वो ये है अच्छा योग है, चांगला योग है आज. लड़की का नाम वो नुपुर. नहीं नहीं हम उसको प्यार से नकटी बोलता हूँ. जय बालाजी जय बालाजी. कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो कोणास ठाऊक? काय एवढा कॉन्फिडन्सली तयारी करायला पाहिजे ना, ती माणसं येत आहेत आता. अय्या हो, स्वयंपाकघरात एवढी कामं शिल्लक आहेत ना. खरंच की. गुरुजी एक काम करा, पटकन भाजी चिरून द्या मला. आणि नारळ. अगं बाई, नारळ पण खावायचा. उठा उठा चला चला. पण मला सुपारी फोडायची आहे ना. गुरुजी अहो सुपारी फोडायला अजून वेळ आहे खूप. तोपर्यंत ते 2-3 कामं आटपा ना पटापट. हो ना, अशी पटापट होतील का? मग जा 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 लवकर. हो गुरुजी, काय शोधताय काय तुम्ही? अहो नारळ खवण्याचा आहे ना म्हणून विळी शोधतोय. हे बघा गुरुजी, विळी पाठीमागच आहे तुमच्या. अहो 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 खोबरं खवणताय का ते पात वाकडं करताय? मग मी भांडी पुसायला किंवा धुवायला मदत करू का? उठा, द्या तो नारळ इकडा आणि ती भाजी निवडा. एक काम धड होत नाही यांच्यानी. देवा, मला एक सांगा, हे आता आलेलं स्थळ कोणाचं होतं? मला नाही माहित हो. मी नाही त्या चौकशी करत गुरुजी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.